पुढे टाकताना त्याचा काळजाचा ठोका चुकत होता. तो त्या खुर्चीकडे पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की खुर्ची रिकामी होती. त्याला थोडे हायसे वाटतच होते की अचानक राजच्या मागे एक छोट्या मुलाची सावळी येऊन राहिली. राजला अचानक खांद्यावर थंड स्पर्श जाणवला. तसं तो दचकून मागे वळणार इतक्यात त्या लहान मुलाचा आत्मा राजच्या शरीरात घुसला. रोहन वरच्या मजल्यावर त्या किडनॅप केलेल्या मुलाला शोधून खाली आला तर त्याला राज कुठेही दिसेनासा झाला. तो राजला हाक मारून मारून सगळीकडे राजला शोधू लागला. राज, किधर है भाई? बच्चे को ढूंढने को बोला था तेरे को. स्वतः त्याच्यासोबत गायब व्हायला नाही बोललो होतो. कुठे आहेस तू? एवढं बोलून तो राजला शोधू लागला. रोहन वाड्याच्या मधोमध उभा होता तेव्हा त्याला त्याच्या हातावर काहीतरी पडलेल्याचे जाणवले. त्याने हाताकडे पाहिले आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला.